प्रोजेक्ट फोल्डर ओपन केला, सेम डी एंटर केली, सेम डी ओपन झाली. नंतर env स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ॲक्टिवेट, नंतर कोड स्पेस डॉट cd फोटोग्राफी py मॅनेज py रन सर्वर एंटर केला. स्लॅश ॲडमिन स्लॅश, ठीक आहे, ओपन केला ब्राउझरवर. ठीक आहे, हा सेक्शन झाला, हा एक झाला. ठीक आहे, हा तुम्ही करता. हा एक सोबत आहे. आम्ही आलो फोटोचा आणि व्हिडिओचा. ठीक आहे, आता हा एक सेक्शन घेतो, काय केला, हा एक सेक्शन घेतला. ठीक आहे, फोटोत आणि व्हिडिओ. ठीक आहे, होमवर आलो, वेलकम. ठीक आहे, आता एक घेतो, एक इमेज फर्स्ट, काय एक इमेज आहे. ठीक आहे, इमेज घेतला. परत टायटल, त्याचे व्ह्यूज आणि लाईक्स असे किती घेतले, 1 2 3 आणि 4 टॉपिक घेतले. 4 मॉडेल बनवून होता. कॅटेगरीज गरज नाही. ठीक आहे, व्ह्यूजची गरज नाही. ठीक आहे, हायलाईटची गरज नाही मला. आता नाव बार ओपन करतो, नाव बार. ठीक आहे, आता हे जे 2 सेक्शन आहेत त्याला जस्ट कट करून टाकतो. तो सेकंड सेक्शन आहे, त्याला काय करतो मी, नाव देतो फक्त व्हिडिओज आणि फोटोज आणि व्हिडिओज. प्रोडक्ट जस्ट ॲडमिन मध्ये प्रोडक्ट्स नावाचं पेज आहे. ठीक आहे, आता प्रोडक्ट्स मध्ये मला काय करायचे, ते URL ती काय करायचं, ही करायची बनवायचं. ठीक आहे, त्यात सेक्शन असतील आपले. हा जो एल आय टॅग आहे, हा जो एल आय टॅग आहे तुम्ही कमेंट करू, कारण तो मला लागत नाही, मला लागतोय हा वाला एल आय टॅग. हा तिथे कमेंट कॉपी केला आणि पेस्ट केला. इथं होम पेजच्या जागा काय करतो, त्याला नाव देतो फोटो फोटो. ठीक आहे, किंवा व्हिडिओ अँड व्हिडिओ. फोटो अँड व्हिडिओ टायटल दिला त्याला, रिफ्रेश केला, फोटो अँड व्हिडिओ झालं. ठीक आहे, आता मला काय करायचं, लिंक क्रिएट करायची. काय करायची, लिंक क्रिएट करायची. ट्रॉवल बटन. आता पहिला सेक्शन कोणता आहे आपला, ठीक आहे, फीचर्स. ठीक आहे, और फीचर्स. कॉपी केला सेक्शन आणि जस्ट पेस्ट केला बॅनरच्या जागी, आवर फीचर्स. इथं पण जस्ट पेस्ट करतो, जस्ट आवर फीचर. त्याची URL बनवलेली. ठीक आहे, त्याची URL रजिस्टर करतो, URLs मध्ये आलो. ठीक आहे, हा जो सेक्शन आहे पाथ वाला पूर्ण कॉपी केला, एकदम पेस्ट केला. ठीक आहे, और फीचर असला कॉपी केला, कट केला, त्याचा कॅटेगरीज होता. ठीक आहे, तिथं पेस्ट केला, फीचर सेक्शन बनवून झाला. आणि फंक्शन मध्ये आलो, ठीक नाही लागत मला, लाईक कमेंट करून तो आवर फीचर्स.
ठीक आहे, फंक्शन बनवायचे. त्याला कॉपी केलं पूर्ण हा सेक्शन, ठीक आहे, कॉपी केला सेक्शन आणि ते पेस्ट केला. ठीक आहे, जो सेक्शन मला लागत नाही तो मी ऍड करून ठेवतो. ठीक आहे, कॅटेगरीज वर आलो. इथे मला काय करायचे, आवर फीचर्स. ठीक आहे, आवर फीचर डॉट HTML. आता मला याच्यात ऑब्जेक्ट नाही लागत, ते काय करतो, कमेंट करतो, कॉपी पण रिमूव्ह केला. सेव्हचा पण सेक्शन मला लागत नाही. ठीक आहे, त्याला पण काय केलं, कमेंट केलं. आवर फीचर्स डॉट HTML फाईल बनवतो. कॉपी केला, कंट्रोल एस केला, ऍडमिन मध्ये आलो, ऍडमिन टेम्पलेट्स, न्यू फाईल. ठीक आहे, आवर फीचर डॉट HTML. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं, फॉर्म क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, आता माझ्याकडे कॅटेगरीज डॉट HTML मध्ये पण फॉर्म आहे. ठीक आहे, कॅटेगरी मध्ये आलो, कॉपी केला पूर्ण सेक्शन, कॉपी केला, फीचर्स मध्ये आलो, इथं पेस्ट केला. ठीक आहे, आलो रिफ्रेश केलं, ऍडमिन वर आलो, रिफ्रेश केलं, फोटोज अँड व्हिडिओज वर क्लिक केला, आउट फीचर्स क्लिक केलं. ठीक आहे, माझा फॉर्म आला. आता मला काय लागते, एक इमेज लागते. ठीक आहे, आता ज्यात जी आपली इमेज आहे, सिलेक्ट इमेज, हा ही इमेज लागत नाही मला. हे काय करतो, रिमूव्ह करून टाकते, टायटल लागत आहे. ठीक आहे, आणि हा एक दोन सेक्शन लागते, 4 लागते आपल्याला. ठीक आहे, फीचर्स वर रिफ्रेश केलं, 1 2 3 4. जी आपले मार्जिन टॉप आहे ह्याची, ते काय करतो, रिमूव्ह करून टाकतो. मार्जिन टॉप काय केले, रिमूव्ह केले. नंतर याला जी इक्वल 12 होता, वर 6 केलं, ऍडजस्ट केलं, सेव्ह बटनला. आता पहिले काय, सिलेक्ट इमेज आहे. ठीक आहे, नंतर आपलं काय हेडिंग आहे, काय आपल्याकडे आलो इथं, इमेज आहे. ठीक आहे, टायटल आहे. ठीक आहे, व्ह्यूज. ठीक आहे, व्ह्यूज. व्ह्यूज. ठीक आहे, आणि दुसरं आहे लाईक, लाईक्स, व्ह्यूज आणि लाईक्स. आलो ऍड वर, रिफ्रेश केलं. ठीक आहे, व्ह्यूज आणि लाईक आलं. ठीक आहे, इथं तिथं जस्ट नॉर्मल टायटल करतो. ठीक आहे, जिथं पण आपलं कॅटेगरीज आहे ते काय करतो, रिमूव्ह करतो. मला कॅटेगरीची गरज नाही आहे. इथं जस्ट इमेज आहे, टायटल आहे, इमेज आले, टायटल झाली, व्ह्यूज करतो का, व्ह्यूज. ठीक आहे, आणि इथं लाईक्स. लाईक्स कशात येणार आपल्याला, टाईप नंबर. बटनला गेलं सेव्ह. आता हा सेक्शन कोणता आहे आपला, आवर फीचर्सचा. ठीक आहे, मग सेव्ह फीचर्स करतो त्याला. इन्व्हर्टर. ठीक आहे, वेलकम बॅक फीचर्स. ठीक आहे, फीचर आवर फीचर्स. ठीक आहे, सेव्ह फीचर नावाचे काय बनवले, URL बनवले.
काय म्हणून सेव्ह फीचर्स नावाची URL बनवली. आता ती जी URL आपल्या डेटासाठी लागणार आहे आपल्याला URL मध्ये आलो तर पेस्ट करतो ती URL, रजिस्टर करून घेतलं. व्ह्यूज मध्ये आलो त्याचा फंक्शन बनवला. ठीक आहे, फंक्शन बनवला. ठीक आहे, आणि डेटा काय करतो सेव्ह करू. डेटा काय करतो सेव्ह करतो, रिडायरेक्ट पण करून देतो त्याला फीचरच्या पेजला. तसा तू डेटा सेव्ह कर, रिडायरेक्ट कोणत्या पेजवर कर फीचर्स. ठीक आहे, ठीक आहे. त्यासाठी मला आधी काय करू, फीचर टेबल मध्ये डेटा प्रिंट करून देतो मी. ठीक आहे, फीचर मॉडेल नावाचं मॉडेल पण बनवून घेतो. ठीक आहे, पेस्ट केला. ठीक आहे, आता आलो मॉडेल्स मध्ये. एक क्लास फीचर मॉडेल मॉडेल्स डॉट मॉडेल. जे पण आपले ऑल फीचर्स मध्ये ते नेम दिलेले आहेत व्हॅल्यूला. ठीक आहे, ते कॉपी केले, मॉडेल्स मध्ये आले ते पेस्ट केले. ठीक आहे, आता इमेज काय करतो आपल्याला अपलोड करायची. कशामध्ये, मॉडेल डॉट इमेज फील्ड अपलोड टू स्टॅटिक स्लॅश ऍडमिन स्लॅश. ठीक आहे, जे पण आपले टायटल आहे त्याला कॅर फील्ड, प्रत्येकाला कॅर फील्ड 100 दिली. ठीक आहे, मी इंटिजर फील्ड पण यूज करू शकतो. इंटिजर फील्डला ट्राय करू बघा. इंटिजर इंटिजर फील्ड यूज केला. ठीक आहे, लाईक्स आणि व्ह्यूज साठी डेटा काय करतो, नेट मायग्रेशन आणि मायग्रेट करून घेतो. केलं py manage.py make migration migrate and run server. माझा मॉडेल झाला क्रिएट. आता तो जे डेटा आहे जो फिल करणार तो काय करणार, टेबल मध्ये पण काय करून देतो, सेव्ह करून देतो. ठीक आहे, आपलं जे फीचर आहे त्याला काय करतो जे पास केला. ठीक आहे, पॉवर मॉडेल्स मध्ये आलो. ठीक आहे, डेटा आपल्या फीचर मध्ये येणार आहे. ठीक आहे, बटन दिले, टायटल इथं रिमूव्ह करतो. ही जी आपली इमेज माझ्या करतो सिंगल एक इमेज, दुसरी इमेज ती काय करतो रिमूव्ह करून टाकतो. टायटल आहे, परत आपले काय लाईक्स. ठीक आहे, परत व्ह्यूज. इथं पण टेबल क्रिएट करून घेतो. टायटल परत व्ह्यूज. ठीक आहे, व्ह्यूज. ठीक आहे, दुसरं लाईक्स. ठीक आहे, व्ह्यूज आणि लाईक्स, आणि लास्टला इमेज. आलो ब्राउझरला रिफ्रेश केलं. ठीक आहे, एक इमेज सिलेक्ट करतो,
इकडे एक इमेज सिलेक्ट केली, आय एम जी फोल्डरमध्ये आलो. ठीक आहे, इथून काय करतो, एक इमेज सिलेक्ट करतो. हा इमेज घेतो. ठीक आहे, टायटल देतो हॅलो. ठीक आहे, व्ह्यूज देतो 100. ठीक आहे, लाईक पण 100 देतो. डेटा काय करतो, सेव्ह केलो. ठीक आहे, आता मला एक एरर दिला कॅटेगरी इमेजला. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो, इथं माझा डेटा सेव्ह नाही झालेला. ठीक आहे, हा काय करतो, रिमूव्ह करून देतो. पण आपला डेटा आलेला आहे. ठीक आहे, कॉपी केला, व्ह्यूज डॉट एचटीएमएल मध्ये आलो. रिफ्रेश केला. इमेज सिलेक्ट केली आता आणि टायटल टाकलं हॅलो. व्ह्यूज देत आता 150. ठीक आहे, लाईक्स 150 आणि सेव्ह केला. ठीक आहे, डेटा माझा सेव्ह झाला आणि ऍड पण झाला टेबलमध्ये. आता हाच डेटा मी काय करतो, बॅक एंड लाईन फ्रंट एंड लाईन येतो. ठीक आहे, आता मला गरज कुणाची, व्ह्यूजची. व्ह्यूज कोणता यूज करणार आहे आता मी, युजर ॲप. युजर. ठीक आहे, त्याच्यामध्ये डेटा नेला. ठीक आहे, पिक्चर्सला कॉपी केलं, पिक्चरमध्ये डेटा पास करून देतो, कॉमा. ठीक आहे, ऑब्जेक्ट पास करून दिला होम पेजला. आता होम पेज ओपन करतो. ठीक आहे, होम पेजला नाही डेटा. ठीक आहे, आपला फोटोज आणि व्हिडिओ. ठीक आहे, एक ऑब्जेक्ट बनवतो. ऑब्जेक्ट मध्ये आपला एवढा सगळा डेटा नाहीये. बाकीचा डेटा काय करतो, रिमूव्ह करून टाकतो. बाकीचा डेटा रिमूव्ह केला, त्याला पास करून दिला. ठीक आहे, कोणत्या पेजवर आता, फोटोज आणि व्हिडिओचा. फोटोज आणि व्हिडिओ पेज ओपन केला. ठीक आहे, आणि आपल्याला सेक्शन चेक करायचं. जर ॲपमध्ये आलो, कॉपी केला, ते करत नाही आपली ॲड्रेस पासवर्डची गरज नाही आपल्याला. फोटो ॲड्रेस स्नॅप. हा सेक्शन आहे आपला. ठीक आहे, कोड 6 वाला. ठीक आहे, हा काय केला, इथं फॉर लूप स्टार्ट केला. फॉर आय तेवढा पण डेटा येणार तेवढा, एंड करून टाकला. काय केलं, एंड केला फॉर लूपचा. एंड फॉर. ठीक आहे, आता जो पण बाकीचा पार्ट आहे हा कोड 6 वाला, तो काय करतोय मी, कमेंट करतो, मला त्याची गरज नाही. ठीक आहे, ठीक आहे, कोल्ड 6 ला ट्राय करतो. जस्ट दिलेले ते एक काम करतो, कोल्ड 6 ला ट्राय करतो. हा पूर्ण काय करतो, कमेंट करून टाकतो. ठीक आहे, कोल्ड फोकस कंट्रोल एक्स केलेला, तर इथं पेस्ट केला.
ठीक आहे. हा जो सेक्शन आहे कोड फॉर वाला, ठीक आहे. आता फॉर लूप काय करतो, एंड करून टाकतो. ठीक आहे. आता बाकीचे पार्ट तर मला गरज नाही. हे जे दोन सेक्शन येतात हे पण काय केले, कमेंट केले. मला एकच सेक्शन लागतं, दोनची मला गरज नाही. आय डॉट इमेज, ठीक आहे. अंडर ऑर्डर टायटल, ठीक आहे. इथं काय आपलं आलेलं आहे, आपला टायटल आय डॉट डॉट टायटल. इथं काय आपलं आय व्ह्यूज, ठीक आहे. इथं काय व्ह्यूज, तशी इथं काय आपलं लाईक्स, ठीक आहे. लाईक्स फक्त इथंच आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचं. प्रिंट करायचं, प्रिंट करताना आउट डॉट प्रिंट. आता जे हे येतात खालचे दोन सेक्शन यांची काही गरज नाही. ते दोन सेक्शन काय करतो मी, रिमूव्ह करून टाकतो. ते रँक रिफ्रेश केला, ठीक आहे. आले माझं सेक्शन, त्यांच्या लाईक्स, ठीक आहे. थोडा इमेजचं हे आहे, जस्ट हॅलो नाही आला आपलं. टायटल फीचर मध्ये आलो. आपला टायटल कशात आलेला, आय डॉट टायटल कॉपी केला, व्हिडिओ आणि फुटेज मध्ये आलो. ठीक आहे. रिफ्रेश केला, टायटल पण आला आपला हॅलो, ठीक आहे. आता मी काय करतो, अजून एक इमेज ऍड करतो, ठीक आहे. मग डिटेल्स, जस्ट वेलकम तो हॉटेल टाकतो, हॉटेल्स, ठीक आहे. ते रिव्ह्यूज टाकतो 100 किंवा 1000, ठीक आहे. लाईक्स पण, ठीक आहे, 700 करतो. डेटा केला, सेव्ह केला, आलो इथं, रिफ्रेश केला, ठीक आहे. आलं माझं डिटेल्स, थोडा इथं, ठीक आहे. फ्रेश केला, थोडा तर चेंजेस झाला. आपण ऐकलं की ऍड्रेस आहे ती कोणतीच मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर होतात. तर जावा मध्ये टू डायमेन्शनल ॲरे क्लास ऍड करतो, मार्जिन एमएफ, फर्स्ट म्हणजे रो मेजर रिफ्रेश केला, बाकीच्या मध्ये जास्त काय फरक नाही पडला. रो मेजर्स मध्ये बदल काय नाही. समजा आपल्याकडे ॲरे जो आहे, आपल्याला आपला ॲरे त्यात काय चेंजेस जाणार, जस्ट डबल ऑरचा जाईन टाकतो, ठीक आहे. स्पेस, ठीक आहे. ऑनलाईन आला, ठीक आहे. आपला हा सेक्शन पण क्लिअर झाला, ठीक आहे. इमेज, ठीक आहे. आता बघूत आपण हा सेक्शन. ह्याच्यासाठी आपलं काय अवॉर्ड प्राइज लागणार आपल्याला, ठीक आहे. नंतर एक इमेज लागणार आहे, तिसरा सेक्शन टायटल आहे, ठीक आहे. पार्टिसिपेशन, ठीक आहे. सबमिशन आणि एक बटन,
बटनची तर गरज नाही आपल्या इथं. ब्राउझर ठीक आहे, सेम कॉन्टॅक्ट दिसतं इथं फर्स्टला. ठीक आहे, आपल्या फक्त 1, 2, 3, 4 आणि 5 5 फील्ड्स गरजेच्या. ठीक आहे, किती 5 फील्ड्स गरजेच्या. मी त्या पण क्रिएट करून घेतो आता. ठीक आहे, आता हा सेक्शन कोणता देतो? कॉन्टेस्ट. ठीक आहे, ठीक जस्ट विन नावाचं एक सेक्शन देतो. ठीक आहे, आलो. ठीक आहे, नाव मध्ये आता इथे मला काम नाही आहे. ठीक आहे, और फीचर्स. ठीक आहे, लागणार नाव मध्ये आलो. ठीक आहे, इथं एक टायटल बनवलं विन. ठीक आहे, इथं एक विन नावाचं URL बनवली. ठीक आहे, URL मध्ये आलो. हा जो सेक्शन आहे तो काय केला, कॉपी केला, पेस्ट केला. विन. ठीक आहे, विन नावाची की URL बनवली. सेव्ह फीचर्स पण काय कामाला नाही आता. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो तर त्याचं एक फंक्शन बनवायचं. स्टार्ट और फीचर्स. कॅटेगरीज. और फीचर नाव तिथे स्टार्ट करतो. इथं पेस्ट केला. हा सेक्शन पूर्ण कॉपी केला, पेस्ट केला. ठीक आहे, आता इथं काय आपलं विन्स. ठीक आहे, विन नावाची वर बनवली, त्याचा फंक्शन बनवतो. ठीक आहे, आता आपल्या इथे ऑब्जेक्टची काही गरज नाही आता सध्या. ठीक आहे, सेव्हची पण काही गरज नाही. सेव्हला पण मी काय करतो, कमेंट करतो. ठीक आहे, जस्ट विन नावाची फाईल बनवली. win.html कॉपी केला. ऍडमिन मध्ये आलो, ऍडमिन मध्ये न्यू फाईल. ठीक आहे, win.html. ठीक आहे, फाईल बनवली. ठीक आहे, नॉर्मल मध्ये सेव्ह करून घेतो. हा सेक्शन काय केला, कॉपी केला. ठीक आहे, विन मध्ये आलो, इथे पेस्ट करता. हे तर मला काय काम नाही राहिलं. आपल्या कोण काय काय लागत होतं, एक इमेज लागत होती, एक टायटल लागत होता. एक इमेज झाली, दुसरा टायटल झाला, एक प्राइस. व्ह्यूज देता येईल पार्टिशन्स. ठीक आहे, याच्या जागा पार्टिशन करतो. सबमिशन्स किती केलेले आहेत. ठीक आहे, आणि एक लास्टला ऍड करतो प्राइस. ठीक आहे, इक्वल 12 केला, प्राइस. टायटल प्राइस बोल 6 करतो. हा कट केला सेक्शन, जस्ट इथं पेस्ट केला. आणि जो हा टायटल आहे, हा टायटल कट केला म्हणजे लास्टला काय केलेला, पेस्ट केला. ठीक आहे, आणि बोल 12. ठीक आहे, सबमिशन झालं. पल्सिस. ठीक आहे, त्याला MT5 ची गरज नाही आहे, ते रिमूव्ह करून टाकतो. MT5 ह्याला पण MT5 ची गरज आहे, त्याला MT5 देऊन टाकतो. मार्जिन टॉप 5. ठीक आहे, टायटल झालं. ठीक आहे, सबमिशन.
सबमिशन, पार्टिशन्स, प्राइस नंबर मध्ये ठीक आहे. इथं लाईटचं जागा प्राइस, लास्टला टायटलचं टायटल. माझा फॉर्म झाला क्रिएट. ठीक आहे, आलो रिफ्रेश केला. ठीक आहे, ॲडमिन वर आलो, रिफ्रेश केला. फोटो आणि व्हिडिओ झाला. ठीक आहे, इव्हेंटचं शिक्षण केला. ठीक आहे, इव्हेंटचं शिक्षण माझा कम्प्लीट झाला. ठीक आहे, टायटल आहे. ठीक आहे, व्ह्यूजच्या जागेवर काय करतो तिथं. ठीक आहे, प्राइस, प्राइस नंतर पार्टिशन्स, नंतर कोणी आपल्याला. ठीक आहे, सबमिशन. ठीक आहे, आता मी काय करतो, हा जो डेटा आहे तो लगेच टेबल मध्ये पण प्रिंट करून देतो. इमेज इमेज प्राइस प्राइस. ठीक आहे, पार्टिशन्स, टायटल टायटल. ठीक आहे, सबमिशन, पार्टिशन्स, इमेज आली, पार्टिशन्स आली. ते टायटल आला आणि काय राहिलं, प्राइस. टायटल प्राइस, आय डॉट प्राइस. ठीक आहे, पार्टिशन्स. ठीक आहे, नंतर सबमिशन. त्याला कंट्रोल एक्स केला आणि इथं पेस्ट करून दिला. ठीक आहे, झाले टायटल प्राइस. डेटा माझा टेबलमध्ये पण प्रिंट झाला. आता मी जे एक मॉडेल बनवत होता, मॉडेलमध्ये आलो. ठीक आहे, ॲज इट इज कॉपी केला. ठीक आहे, कॉपी पेस्ट केला. विन मध्ये आलो. नेमला पूर्ण जे सगळे ते कॉपी केले, म्हणजे नेम्स दिलेले त्यांचे. ठीक आहे, मॉडेल मध्ये आलो. ठीक आहे, पेस्ट केलेला. ठीक आहे, आता मॉडेल बनवतो विन नावाचा. ठीक आहे, WIN. कॉपी केला, व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे, डेटा पेस्ट केला. आता मी तो डेटा काय करतो, टेबल मध्ये पण प्रिंट करून दिला. फीचर विन नावाने काम. ठीक आहे, विन केलं. ठीक आहे, आणि OBJ पास करून दिला. आता तो जे डेटा येणार आहे तो काय करतो, सेव्ह करून घेतो. तो डेटा काय करतो, सेव्ह करून घेतो. इमेज आहे, प्राइस आहे. ठीक आहे, डेटा काय झाला माझा आता टेबलमध्ये सेव्ह झाला मॉडेलमध्ये. आता त्याला मी मायग्रेट करून घेतो. ठीक आहे, PY मायग्रेशन. ठीक आहे, आणि मायग्रेट पण करून घेतो. रन सर्व्हर. ठीक आहे, एक इमेज घेतली. ठीक आहे, त्याची प्राइस घेतो 1000. ते पार्टिशन किती आपल्याकडे 30. ठीक आहे, त्यांनी सबमिशन 25 जणांनी केले तर
आणि एक टायटल देतो हॅलो किंवा विनर्स. ठीक आहे, डेटाला काय केलं, सेव्ह केलं. ठीक आहे, ठीक आहे. मला एक एरर दिला त्याने सेव्ह फीचर्स मध्ये. ठीक आहे, आलो इथं. ठीक आहे, आता इथं जी आपली URL बनवली नाही. ठीक आहे, आपला डेटा कुठं जाणार आहे, सेव्ह फीचरला. ठीक आहे, तर सेव्ह विनर्स करतो. ठीक आहे, सेव्ह विनर्स नावाची URL बनवली. ठीक आहे, URLs मध्ये आलो, त्याला रजिस्टर केलं आणि व्ह्यूज मध्ये आलो, व्ह्यूज मध्ये विनर्स केलं. ठीक आहे, आलो, रिफ्रेश केलं. इमेज घेतली. ठीक आहे, त्याचा प्राईस घेतला 1000. ठीक आहे, पार्टिसिपेट केलं 50 जणांनी. सॉरी, ठीक आहे, त्यातले सबमिशन आलं 40 जणांचं आणि टायटल दिला विनर्स. ठीक आहे, काय केलं, डेटा केला. ठीक आहे, टायटलला परत एरर देतो विनर्स मध्ये. फ्यूज मध्ये विनर्स विनर्स. इथं काय आपल्याला इंटिजर फील्ड बघायला भेटते टायटलला. ठीक आहे, इथं आपल्याला काय यूज करायचं, कॅर फील्ड. ठीक आहे, सबमिशनला पण. ठीक आहे, सबमिशनला काय अडचण नाही, प्राईसला इंटिजर फील्ड. इथं पण इंटिजर फील्ड करतो. हा, ठीक आहे, प्राईस पार्टिशन सबमिशन्स आणि टायटल. ठीक आहे, आलो डी मध्ये, त्याला मेक मायग्रेशन मायग्रेट करून देतो परत आता, कारण मी चेंजेस केलेले तर मॉडेलमध्ये. ठीक आहे, आणि मायग्रेट. ठीक आहे, झालं. इन्फ्लुएन्सर आलो, ब्राउझरवर रिफ्रेश केला. आता परत एकदा फॉर्म फिल करू. आता प्राइस 1000. ठीक, पार्टिसिपंट्स 50. ठीक, सबमिशन 45 किंवा 45 आणि टायटल दिला विनर्स. आणि डेटा केला सेव. ठीक आहे, आता त्याने मला एरर दिला नाही. ठीक आहे, टेबलमध्ये का नाही अपडेट केला. ठीक आहे, आलो व्ह्यूज मध्ये. ठीक आहे, इमेज फाइल्स. ठीक आहे, आपला हा कोणता आहे, विनय. डेटा कशा येणार, आपल्या विन्स मध्ये येणार आहे. रिफ्रेश केला, आला माझा डेटा. आता तो डेटा मी काय करतो, फ्रंट एंडला नेतो. ठीक आहे, आता मला मॉडेलची गरज नाही. ठीक आहे, नावाची पण गरज नाही, मला व्ह्यूज लागतंय. ठीक आहे, सगळा डेटा कॉपी केला त्याला. ठीक आहे, मॉडेलमध्ये जी आपलं व्ह्यूज आहे, विन्स आहे, ती कॉपी केलं. आता मला गरज आहे फोटो आणि व्हिडिओ. ठीक आहे, स्क्रोल केलं. ठीक आहे, आता मला हा सेक्शन लागतो. इथं फॉर स्टार्ट केला, फॉर आय इन विन्स. ठीक आहे, सॉरी कंट्रोल झेड. WIN. ठीक आहे, आणि हा सेक्शन कुठे आहे, त्याचा एंड येत झालेला आहे, तर त्याचा फॉर लूप एंड करून देतो. एंड फॉर. ठीक आहे, आता व्ह्यूज आलो. ठीक आहे, व्ह्यूज ओपन करतो. ठीक आहे, व्ह्यूजची गरज मला.
ठीक आहे. इथं आलो, डेटा पेस्ट केला. ठीक आहे. विन पास करून देतो. ठीक आहे, पास करून दिला आणि तो डेटा आला. ठीक आहे. आता बाकीचे तर मला लागत नाही. मग बाकीचे काय करतो मी, जेवढे पण कोल्ड 3 इथं, ठीक आहे, तेवढे काय करतो, कमेंट करून टाकतो, कारण ते मला लागत नाही. मला फक्त एक सिंगल पार्ट लागतो. ठीक आहे. आता इथं प्राइस, आपल्या कशाचा प्राइस आलेली चेक करून घेऊ. ते विंडो.html ओपन केलं. ठीक आहे. प्राइसला कॉपी केलं, फोटोज आणि व्हिडिओ मध्ये आलो. ठीक आहे, तर प्राइसला पेस्ट करून झालं. ठीक आहे. परत आलो फिल्म मध्ये. ठीक आहे, टायटल कॉपी केला. ठीक आहे, फोटोज आणि व्हिडिओ मध्ये आलो. ठीक आहे, हा जो टायटल आहे आपला H4 मध्ये, ठीक आहे, तिथं पेस्ट केला. विन मध्ये आलो. ठीक आहे, प्राइस झाला, पार्टिशन्स किती झाले आपले. ठीक आहे. पार्टिशन्स, टोटल सबमिशन्स. सबमिशन मध्ये आलो, इथे सबमिशन्स. ठीक आहे, हा बटन आहे आणि त्याचा थोडंफार इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे टाकतो आता रिफ्रेश. ठीक आहे. आता जस्ट इमेज नाही आली. ठीक आहे, इमेज पण घेऊन येतो आता. URL मध्ये आलो. ठीक आहे, जस्ट इथे इमेज पण पेस्ट केली त्याची, रिफ्रेश केला. ठीक आहे, डेटा आला माझा. आता कॅटेगरी सेक्शन. ठीक आहे, कॅटेगरी.html वर आलो. ठीक आहे. ठीक आहे, आधी डेटा पास करून देतो. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो, किंवा पण आपला कॅटेगरीज, कॅटेगरीज हा सेक्शन कोणता केला आपण. ठीक आहे, फिनिश. ठीक आहे, हा से जो कॉपी केली, कॅटेगरीज मध्ये आलो, इथं पेस्ट केली. ऑब्जेक्ट पण कॉपी केला, इथं पेस्ट केला. ठीक आहे, जो लागतो तो बाकीचे सगळे रिमूव्ह करतो. ठीक आहे ना, ओबीजे ला पास करून देतो, कॉमा ओबीजे ला पास केलं. ठीक आहे. आता कॅटेगरी.html आलो. ठीक आहे. आता सेक्शन फाइंड करतो मी, आधी कोणते सेक्शन येतो. ठीक आहे, इमेज. ठीक आहे. हा सेक्शन येतो. ठीक आहे. आता कोल्ड 6 जे दोन कोल्ड 6 येतात, त्यांची मला गरज नाही आहे. मला फक्त कोल्ड 4 लागत. ठीक आहे, त्यातला पण एक सेक्शन लागत. बाकी सगळे काय करतो मी, कमेंट करतो. मला बाकी लागत नाही, ते दोन सेक्शन येतात ते कमेंट केले. ठीक आहे, ओपन केला हा सेक्शन. आता फॉर लूप इथे स्टार्ट करून देतो. फॉर हाय ठीक, आपला डेटा कशात एंड मध्ये आलेला आहे. ठीक आहे, त्याचा एंड पण करतो. एंड. ठीक आहे, एंड केला फॉरचा. ठीक आहे, फोटो. ठीक आहे, आपली प्राइस.
कॅटेगरीज वर आलो इथं प्राइस आहे आपली, इथं प्राइस पेस्ट केली, प्राइस आहे आपली. ठीक आहे, प्राइस पेस्ट केली. बाकीचं काय आपलं इमेज आहे. ठीक आहे, इमेजला पण कॉपी केलं, टायटलला पण कॉपी केलं. ठीक आहे, दोन घेत आधी. ठीक आहे, टायटल पेस्ट केला, जी आपली इमेज आहे ती पण पेस्ट करून देतो. ठीक आहे, इमेजला पेस्ट केला. आता राहिले आपले पार्टिशन आणि सबमिशन. ठीक आहे, लाईक सेक्शन कॉपी केला, इथे जस्ट पेस्ट करून दिला. ठीक आहे, पार्टिशन आणि बस टोटल जेवढे पण आपले कंट्रोल चॅट सबमिशन. ठीक आहे, सबमिशन पेस्ट केले, आलो ब्राउझरला, रिफ्रेश केला. ठीक आहे, आले माझे सेक्शन. आता हा सेक्शन उद्या बघू, हा एक आणि हा दोन सेक्शन टोटल. ठीक आहे,